नमस्कार. आजचा व्हिडिओ एक स्पेशल केलेला आहे कारण गेल्या 5 वर्षांमध्ये जगात काय बदलले ते मला माहित नाहीये. पण माझ्या क्लिनिकमध्ये एक गोष्ट नक्की बदलली आहे. कोविड नंतर लोकांच्या मनामध्ये व्हायरस गेला की नाही ते मला माहित नाहीये. पण भीती मात्र कायमची घर करून बसली आहे. आजकाल माझ्याकडे जे स्ट्रेसचे किंवा बीपीचे पेशंट येतात ना, ते बीपी वाढल्यामुळे येत नाहीत, तर बीपी वाढेल की काय या स्ट्रेसमुळे आणि या भीतीमुळे ते बीपी वाढवून घेतात. आज मी तुम्हाला माझ्या ओपीडी मधली एक खरी गोष्ट सांगणार आहे. पण त्याआधी समजून घ्या की समाजामध्ये 3 प्रकारचे स्ट्रेसचे पेशंट आहेत किंवा बीपीचे पेशंट आहेत म्हणून. ज्यांना खरोखरच वॅक्सिनच्या साईड इफेक्टमुळे त्रास होतोय हे एक. दुसरे म्हणजे ज्यांना गुगल करून आणि अतिविचार करून आजार स्वतःवर ओढवून घेतलाय. आणि तिसरे म्हणजे ज्यांना खरंच पास्ट लाईफ मध्ये काहीतरी मानसिक धक्का बसलाय, ट्रॉमा आहे आणि त्यांना तो अजून सुद्धा पचवता आलेला नाहीये. तुमचा स्ट्रेस यातला कुठला बरं आहे आणि त्याला औषध लागतं की फक्त प्रेम लागतं ते पाहूया. तुमचं डोकं सतत विचार करतंय ना, डेडलाईन्स, टार्गेट्स, ईमेलच्या चक्रावर तुम्ही स्वतःला हरवून बसलाय का? नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण पाटील. आजच्या कॉर्पोरेट जगामध्ये स्ट्रेस हे स्टेटस सिम्बॉल बनलंय. पण मित्र हो, सततच्या स्ट्रेसमुळे शरीरातला वातदोष वाढतोय, ज्यामुळे केस गळणे, ऍसिडिटी, निद्रानाश हे सगळं होत आहे. आज मी तुम्हाला टॅबलेट नाही तर आयुर्वेदाची एक मॅजिक थेरपी सांगणार आहे आणि मनाचं NLP सायन्स सांगणार, जे तुम्हाला इन्स्टंट रिलीफ देईल. ही गोष्ट आहे राहुल आणि अनघाची. नावं बदलली आहेत. राहुल 38 वर्षाचा, उंच आणि फिट दिसणारा तरुण. पण माझ्या केबिनमध्ये तो आला, तो हातामध्ये लॅपटॉप घेऊनच आणि स्वतःचं बीपी मशीन सुद्धा घेऊन. खुर्चीवर बसल्या बसल्या त्याने मला आधी स्वतःचा ऑक्सिजन चेक करायला लावलं. म्हणाला, डॉक्टर मला नक्कीच हार्ट अटॅक येणार आहे. जेव्हापासून मी ती लस वॅक्सिन घेतली ना, माझ्या छातीमध्ये धडधड धडधड करायला लागलाय. त्याच्याच बाजूला त्याची पत्नी अनघा बसली होती. तिने कपाळावर हात मारून घेतला. ती म्हणाली, डॉक्टर याचं बीपी मशीन काढून घ्या, हे दिवसातनं 50 वेळा बीपी चेक करतात. वॅक्सिनेशन घेऊन 4 वर्ष झाली आहेत पण यांची भीती मात्र जात नाहीये. मी राहुलची नाडी बघितली. नाडीमध्ये विकृती नव्हती पण गती मात्र होती. याला म्हणतात वातज भय, एन्झायटी इंड्युस्ड वाता. मी त्याला म्हणालो, राहुल तुझा बीपी हा वॅक्सिनेशनमुळे नाही तर या मशीनमुळे वाढलाय. तो ऐकायलाच तयार नव्हता. तो म्हणाला, नाही डॉक्टर, मला औषध द्या, मला काहीतरी होणार आहे. तेव्हाच मला एक रोमॅन्टिक युक्ती सुचली. मी म्हणालो, राहुल मी तुला एक चॅलेंज देतो. तू जर हरलास तर मी देईन ते औषध तुला घ्यायचंय आणि जिंकलास तर तुला हवं ते औषध मी देईन. मग तो तयार झाला. मी म्हणालो, पुढची 5 मिनिटं काहीही बोलायचं नाही आणि त्याला डोळे बंद करायला सांगितले. मी त्याला हेडफोन दिला आणि दुसऱ्या बाजूला मी माईकवरून क्विक NLP थेरपीला सुरुवात केली. पहिले 30 सेकंद राहुलला खूप ऑकवर्ड वाटलं. तो मधून मधून डोळे उघडत होता. पण जसं जसं मी इन्स्ट्रक्शन देत गेलो आणि त्याच्या डीप स्टेटमध्ये गेलो आणि त्याच्या कपाळाला अंगठा लावला, जणू त्याच्या शरीरातली फाईट फ्लाईट सिस्टीम बंद पडली. सतत हलणारा त्याचा पाय स्थिर झाला. त्याच्या श्वासाचा वेग कमी झाला. त्याचे खांदे खाली आले. 5 मिनिटांनी त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्याला जाणीव झाली होती की तो ज्या मृत्यूच्या भीतीपोटी पळतोय त्या नादात तो जगायचंच विसरलाय. मी त्याला माझा एक स्पेशल NLP ट्रीटमेंट दिलेली होती. 2 मिनिटांनी मी बीपी चेक केला. 120/80, एकदम नॉर्मल. मी म्हणालो, राहुल अरे तुझा वॅक्सिनचा साईड इफेक्ट नाहीये, तुला लव डिफिशियन्सी झाली आहे. मित्र हो, राहुल दुसऱ्या कॅटेगरीमध्ये होता. स्वतःहून त्यानं उडवलेलं होतं. याला सेल्फ इंड्युस्ड एन्झायटी म्हणतात. कोविड नंतर असे लाखो लोक आहेत ज्यांच्यासाठी कोणतीही बीपीची गोळी काम करत नाहीये. त्यांना गरज आहे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणजे NLP आणि न्यूरो असोसिएटिव्ह कंडिशनिंग म्हणजे NAC थेरपीची. आम्ही त्याच्या सबकॉन्शियस माइंड म्हणजे अंतर्मनामध्ये बसलेले भीतीची फाईल डिलीट करतो आणि तिथे सुरक्षिततेचा प्रोग्रामच इन्स्टॉल करतो. तिसरी कॅटेगरी म्हणजे ट्रोमा, ज्यांनी कोविडमध्ये आपली माणसं गमावलेली आहेत किंवा ज्यांचं फार मोठं आर्थिक नुकसान झालंय किंवा त्यांच्याबद्दल काहीतरी वाईट घडलेलं आहे. त्यांचा हा बीपी शोक म्हणजे ग्रीफ किंवा आघात म्हणजे ट्रोमामुळे झालाय. त्यांना फक्त काउन्सिलिंगची गरज आहे. यालाच आयुर्वेदामध्ये सत्वाजय चिकित्सा म्हणजे माइंड थेरपी म्हणतो आणि त्यांना ती लागू पडते. पहिली कॅटेगरी वॅक्सिन साईड इफेक्ट. हो, हे सत्य आहे की काहींना खरोखरच वॅक्सिनच्या मुळे रक्ताच्या गाठी, क्लॉट्स किंवा हृदयाला सूज या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. हे लोक रिलॅक्स असून सुद्धा त्यांचे बीपी जास्त असतात. फक्त याच लोकांना खऱ्या औषधांची आणि डिटॉक्सची गरज असते. त्यामुळे तुमच्या बीपीचं निदान स्वतः करू नका. जर तुम्ही पहिल्या प्रकारात असाल म्हणजे फिजिकल डॅमेज असाल तर आम्ही तुम्हाला हार्ट डिटॉक्स, अर्जुन अर्क आणि पंचगव्य नस्य देतो, जे शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात. त्याचबरोबर तुमचे डोके पण शांत करतात. पण तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रकारात असाल म्हणजे मेंटल आणि इमोशनल, तर तुम्हाला औषधांची गरज नाहीये. तर तुम्हाला गरज आहे माइंड ट्रेनिंगची, तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची, निसर्गात जाण्याची आणि त्या भीतीचा सामना करण्याची. हेच तुमचं औषध आहे. त्याचबरोबर पंचगव्य नस्य या 3ही प्रकारामध्ये लोकांना अतिशय उपयुक्त आहे. पंचगव्य नस्य हे फक्त औषध नसून ते अमृत म्हणून काम करत आहे. हे तुमच्या पीयूष ग्रंथीपर्यंत म्हणजे पिट्युटरी ग्लँड पर्यंत पोहोचणारं हे एकमेव औषध आहे. आयुर्वेद सांगतं नासाही शिरसोद्वारम म्हणजे नाक हे मेंदूचं प्रवेशद्वार आहे. जेव्हा तुमचं डोकं खूप जड होतं तेव्हा पंचगव्य नस्य
जरूर वापरा. फक्त 2 थेंब हे कोमट गाईच्या तुपामध्ये पंचगव्य मध्ये बनवलेलं असतं, ते नाकामध्ये टाका. हे तूप थेट तुमच्या मेंदूच्या मज्जातंतूंना, नर्वस सिस्टीमला शांत करतं. हे मेंदूचं कूलंट आहे असं समजा. दुसरा उपाय म्हणजे पादाभ्यंग, फूट मसाज. हा तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता. रोज रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटं आपल्या किंवा आपल्या जोडीदाराच्या पायाला आयुर्वेदिक तेलाने मालिश करा. आपल्या डोळ्यांच्या आणि मेंदूंच्या नसा पायाच्या तळव्याशी जोडलेल्या असतात. जेव्हा तुम्ही तळपाय चोळता तेव्हा डोळ्यांची जळजळ थांबते आणि एका लहान बाळासारखी गाढ झोप तुमची लागते. हे 2 उपाय म्हणजे वात दोषाला शांत करण्यासाठी एक बेस्ट स्ट्रेस बस्टर आहेत. आता कधी कधी शरीर थकलेलं नसतं तर मन थकलेलं असतं. विचारांची साखळी ही तुटतच नाही, ओव्हर थिंकिंग होतं. आणि इथं मदत करतं NLP, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. आणि यासाठी 1-to-1 काउन्सिलिंग गरजेचं आहे, कारण प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगळा आहे. तुमच्या मनाला रिप्रोग्रामिंग करण्यासाठी कधीतरी मन मोकळं करावं लागतं. आम्ही आमच्या सेशनमध्ये तुम्हाला शिकवतो नकारात्मक विचारांचा पॅटर्न कसा तोडायचा, आणि हे सुद्धा सबकॉन्शियस पद्धतीने. स्ट्रेस हा बाहेरच्या जगामुळे नाहीये, तर आपण त्याकडे बघतो कसं यावरती अवलंबून आहे. आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनच्या पलीकडे एक सुंदर जग आहे. आठवड्यातून एकदा निसर्गाच्या सानिध्यात जा. झाडांना सुद्धा मिठी मारा. मातीवरती अनवाणी चाला. हे तुमच्या शरीरामध्ये एक्स्ट्रा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जमिनीमधून खेचून घेते. त्याचबरोबर तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवा. प्रेमात आणि हसण्यात एक जी ताकद असते ना, जी कोर्टिसोल स्ट्रेस हार्मोन कमी करते आणि त्यामुळे ऑक्सिटोसिन म्हणजे लव्ह हार्मोन वाढवतं. तुमची एखादी जुनी हॉबी ऍक्टिव्हिटी पुन्हा एकदा सुरू करा. मग ते गिटार वाजवणं असेल, म्युझिक असेल, गायन असेल, चित्रकला असेल किंवा अगदी स्वयंपाक करणे असेल. जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचं काम करतात तेव्हा तुमचं मन मेडिटेशन मोडमध्ये जातं. जर स्ट्रेस खूप जुना असेल, एनर्जी कमी पडत असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने अश्वगंधा व शिलाजीत दुधासोबत घ्या. अश्वगंधा म्हणजे घोड्याची ताकद. हे तुमच्या नर्वस सिस्टीमला रिपेअर करतं आणि ताण सहन करण्याची शक्ती देतं. ओरिजिनल शिलाजीत सुद्धा खूप महाग असतं, पण हे तुमची एनर्जी, स्टॅमिना, त्याचबरोबर तुमची सेक्शुअल हेल्थ आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ वाढवण्यास मदत करतं. मित्रांनो, तुमचं करिअर, तुमचा जॉब, तुमचा बिझनेस महत्वाचा तर आहेच, पण त्यापेक्षा सर्वात जास्त महत्वाचं आहे ते तुमचं आरोग्य. त्यामुळे थोडा ब्रेक घ्या, नातं घट्ट करा, मोकळा श्वास घ्या आणि आयुर्वेदिक पद्धतीनं आपल्या आयुष्यातला आनंद परत एकदा मिळवा. हा व्हिडिओ तुमच्या त्या सहकार्याला, त्या कलिगला नक्की शेअर करा ज्याला ह्याची सर्वात जास्त गरज आहे. त्यामुळे शांत राहा, आनंदी राहा आणि धन्यवाद.